नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चवदार आणि घाईच्या वेळेससुद्धा झटपट बनेल असा नाश्ता बनवतोय। कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होईल। यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलाय, त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, तर इथे मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, ते सगळं घातलंय। हे आपल्याला घट्टसरच पीठ हवंय। इथे मी आणखी पाणी यामध्ये घातलंय। सगळं छान मिक्स करायचं आहे। यांच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर हे असं हवंय आपल्याला, आणि यासाठी मला 1 वाटी आणि साधारण 2 चमचे इतकं पाणी लागले। आता हे आपण झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण चटणी बनवूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय। 1 मोठा चमचा इथे मी चणे घालते। यामध्ये तुम्ही भाजलेली चण्याची डाळ घालू शकता किंवा शेंगदाणे सुद्धा घालू शकता। यामुळे चटणीला दाटसरपणा येईल। 1 हिरवी मिरची घातली, थोडंसं आलं घालायचं आहे, थोडीशी चिंच घातली, तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। चटणी बाउलमध्ये काढून घेतली। आता यावरती फोडणी घालूया। 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 लाल मिरची इथे तुकडे करून घातले। ही फोडणी तयार आहे। ही आता चटणीवरती घालूया। तर ही मस्त अशी झटपट चटणी तयार झाली आहे, जी आपल्या नाश्त्याबरोबर खूपच मस्त लागते। चटणी तयार आहे। आता पुढची कृती करूया। रवा आणि गव्हाच्या पिठाचं जे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। यातला रवा छान फुललाय। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी आता बारीक चिरलेला कांदा घालते, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, अर्धा इंच आलं किसून यामध्ये घालते मी। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। तुम्ही इथे जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी सुद्धा घालू शकता। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे पॅनकेक आपण तव्यावरतीच थापून घेणार आहोत। इथे मी तवा गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे, साधारण अर्धा चमचा तेल घातलं आहे। तेल पसरवून घेऊया आणि आता असं पीठ घेऊन हातानेच हे तव्यावरती थापून घ्यायचं आहे, जसं आपण थालीपीठ बनवतो त्याप्रमाणे। तुम्हाला जर असं तव्यावरती बनवता येत नसेल तर तुम्ही ओला कापड घेऊन त्यावरती सुद्धा करू शकता। पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी पातळ असं थापून घ्यायचं आहे। हा नाश्ता खूपच झटपट तयार होतो। यामध्ये आपण गव्हाचं पीठ, रवा असं घरी असलेलं साहित्य वापरलं आहे, त्यामुळे कधीही तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा बनवू शकता। एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतलं आहे। आता दोन्ही बाजूने आपण हे खरपूस असं भाजून घेऊया। इथे मी थोडंसं तेल घालते यावरती। या नाश्त्याला आणखी चवदार करण्यासाठी तुम्ही शेंगदाणे भाजून जाडसर कुटून यामध्ये घालू शकता, त्यामुळे सुद्धा खूप टेस्ट वाढते याची। तर हे दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलं गेलं आहे, काढून घेऊया। आणि आता आपण
दुसरं बनवूया। इथे आता मी हे कापडावरती थापून घेते, तर इथे मी कापड ओलं करून घेतलं आहे, हातालासुद्धा पाणी लावून घेतलं आहे। असं पीठ घेऊन थालीपीठाप्रमाणे हे थापून घ्यायचं आहे। तर हे दुसरंसुद्धा मी इथे भाजून घेते। पहा, अलगद असं तव्यावरती घालायचं आहे, थोडंसं पसरवून घेते मी। हे सुद्धा दोन्ही बाजूने छान भाजलेलं आहे। काढून घेऊया आणि आता आपण चटणी बरोबर हे सर्व करूया। साधा सोपा अगदी झटपट तयार होणारा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा। मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी कमी वेळामध्ये तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।